ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम नवनाथाय नमः. मच्छिंद्रनाथ मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, प्रयाग अशा तीर्थे करीत बांगलादेशमध्ये गेला. चंद्रगिरी गावात भिक्षेसाठी निघाला असताना रस्त्यात त्याला एका ब्राह्मणाचे घर दिसले. त्या क्षणी त्याला 12 वर्षापूर्वी आपण याच गावातील भिक्षेसाठी आलो असताना याच घरातील गृहिणीला पुत्र नाही म्हणून पुत्र होण्यासाठी भस्म मंत्रून दिले होते. ही घटना आठवली. त्याने मुलगा कसा आहे हे पाहावे म्हणून त्या घराच्या अंगणात उभे राहून अलक निरंजन भिक्षावाडा अशी हाक दिली. त्या क्षणी आतून एक स्त्री बाहेर आली. तिला परिचय विसरला असता तिने सर्वोदय पाल या गौड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती असे सांगितल्यावर मच्छिंद्राने तिला 12 वर्षापूर्वी पुत्र प्राप्तीसाठी भस्म दिले होते त्याचे स्मरण करून दिले व आता तुझा पुत्र कसा आहे म्हणून विचारले. सरस्वतीने मच्छिंद्रनाथांना शाप देतील या भीतीने आपण भस्म शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकल्याची हे कबूल केले. मच्छिंद्रनाथांनी ती जागा दाखवण्यास सांगितले. हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतून होणार असे श्रीकृष्णाने सांगितले हे त्यांना आठवले. त्यांनी हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलवतो आहे. 12 वर्ष तू या गोवरात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे. तो आता बाहेर ये. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या गोवराच्या ढिगातून खोल आवाज आला. गुरु महाराज, मी इथे आहे, मला बाहेर काढा. हा आवाज ऐकताच सरस्वती चकित झाली. मच्छिंद्रांनी तिला तात्काळ फावडे आणायला सांगितले व त्यांनी फावड्याने तो ढीग बाजूला केला. खड्ड्यात 12 वर्षाचा बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांना दिसला. मच्छिंद्रनाथांनी हात देऊन त्याला वर काढले. बालकाचा गौरवर्ण तेजपुंज चेहरा, मस्तकावरील कुरळे केस, सदृढ अंग पाहून सरस्वतीने खेदाने कपाळावर हात मारून घेतला व ती रडू लागली. मच्छिंद्रांनी तिला कडक शब्दात समज दिली. आता रडून उपयोग होणार नाही. हा तुझा पुत्र नाही. पुत्र सुख तुझ्या नशिबात नाही. तू इथून निघून जा, नाहीतर मी तुला शाप देईन. सरस्वती निराशाने हळहळत भयाने निघून गेली. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला प्रणवाची दीक्षा दिली व आपल्या बरोबर तीर्थयात्रेला घेऊन फिरू लागला. कनकगिरी नावाच्या गावात ते दोघे आली. वस्तीपासून दूर बसल्यामुळे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला भिक्षा आणण्यासाठी गावात पाठवले. गोरक्ष भिक्षेसाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलाचे श्राद्ध होते. गोरक्षाने अंगणात उभे राहून अलक निरंजन म्हणून हाक दिली तेव्हा गृहिणी षडरसयुक्त भरपूर अन्न पदार्थांची भिक्षा वाढली. ती घेऊन गोरक्ष मच्छिंद्राकडे आला. एवढी भिक्षा पुरेशी आहे असे वाटून त्यांनी मच्छिंद्रनाथांना व स्वतः मिळून भिक्षा संपवली. अन्न स्वादिष्ट असल्यामुळे मच्छिंद्रनाथ पोटभर जेवला. त्यांचे पोट भरले, परंतु वडे अजून असते तर बरे झाले असते असे वाटून त्यांनी गोरक्षाकडे पाहिले. गोरक्षाने काय इच्छा आहे असे विचारतात मच्छिंद्रनाथाने वडे अजून मिळाले तर बरे असे असे म्हणाला. असे म्हणतात गोरक्ष म्हणाला, एवढेच ना, आता घेऊन येतो असे म्हणून तो पुन्हा त्या ब्राह्मणाच्या अंगणात जाऊन अलक निरंजन म्हणून भिक्षा मागू लागला. म्हणाला, माई, तुम्ही दिलेली भिक्षा भरपूर होती. मी व माझे गुरु पोटभर जेवलो, परंतु माझ्या गुरूंना वडे फार आवडले. त्यांना अजून खाण्याची इच्छा आहे. त्याचे बोलणे ऐकून गृहिणी म्हणाली, एवढी तुझी गुरुभक्ती आहे, तू गुरुसाठी कोणताही त्याग करायला तयार आहेस म्हणतोस तर तुझा डोळा काढून दे, म्हणजे मला कळेल वडे खरोखर तुझ्या गुरूंना हवे आहेत की गुरुचे नाव सांगून तुला पाहिजे आहेत. तिचे बोलणे ऐकताच गोरक्षाने तत्काळ आपला डोळा काढला व तो म्हणाला, माई, हा घ्या माझा डोळा, आता भरपूर वडे द्या. त्याचे कृत्य पाहून गृहिणी भयभीत झाली. गोरक्षाच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहून ती रडू लागली. आपल्या हातून साधूचा असा छळ झाला हे पाहून ती पश्चाताप करू लागली. तिने भरपूर वडे आणून गोरक्षाच्या जोडी टाकली. म्हणाली, साधू महाराज, मला तुमचा डोळा नको. माझ्या हातून घडलेल्या अपराधाचे शासन करू नका, क्षमा करा. गोरक्षावर धावत मच्छिंद्राकडे आला व म्हणाला, गुरुदेव, हे घ्या वडे, भरपूर आणले आहेत.
मच्छिंद्र वड्याकडे न पाहता गोरक्षाकडे पाहत म्हणाला, तुझा डोळा का झाकलास? प्रथम मला तुझा डोळा उघडा करून दाखव, नाहीतर मी वडे खाणार नाही. गोरक्षाने आडीवेढे घेतले. जरासा उन्हामुळे ठणका आहे म्हणून टाळाटाळ केली, परंतु मच्छिंद्राने आग्रह सोडला नाही. शेवटी गोरक्षाचा निरुपाय झाला. त्याने डोळ्यावरील पट्टी काढली, सर्व हकीकत सांगितली, अपराधाची क्षमा मागितली. मच्छिंद्राने गोरक्षाकडून बुबुळ मागून घेतले. बुबुळ पुन्हा डोके स्थिर केले. ओम श्री गुरुदेव दत्त.